नमस्कार, मी वैष्णवी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसोबत चर्चा करण्यासाठी आज एक विशेष टीमसह आलेली आहे. मुळात आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. आरोग्यविषयी आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं. कर्करोग नेमका काय असतो, त्याची कारणं काय असतात, कशा प्रकारे होतो, काय केव्हा निदान होतं किंवा आपण त्याला थांबवू कशा शकतो, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा केली होती. खूप विशेष असं ते चर्चासत्र झालं होतं आणि आजही तसंच विशेष चर्चासत्र आपल्यासोबत करण्यासाठी आलेले आहेत कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयविकार तज्ज्ञांची टीम आज आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपलं हृदय नेमकं कशा प्रकारे काम करतं, त्याला हेल्दी ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो, या सगळ्या गोष्टी याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिले खूप खूप स्वागत आहे सर तुमचं MCN न्यूजतर्फे आमच्या टीमसोबत. आमच्या दर्शकांसाठी खूप वेगवेगळे किस्से आज आपण उलगडणार आहोत. विशेष म्हणजे कुलदीप सर आपल्यासोबत आहेत आणि विक्रांत सर देखील आपल्यासोबत आहेत आणि मेडिकवरचे स्पेशलिस्ट डॉक्टर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडनं आपण चर्चेद्वारे जाणून घेणार आहोत की हृदय नेमकं कशा प्रकारे चालतं. सर, मला एक जिज्ञासा अशी आहे की हृदयविकाराचा झटका आणि हृदय बंद पडणं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हे आता आपण ऑफ कॅमेरा जेव्हा बोलत होतो तेव्हा कळालं. नेमकं ते कसं असेल? विकाराचा झटका म्हणजे हार्ट अटॅक आणि हृदय बंद पडणे, ज्याला आपण कार्डियाक अरेस्ट असं आम्ही म्हणतो. तर कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट अटॅक दोन्हीमध्ये फरक आहे. कार्डियाक अरेस्ट हा एक इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम आहे, ज्यामध्ये अचानकपणे हृदयाचे ठोके बंद होतात आणि हृदय थांबतं आणि पेशंट जो आहे तो जागेवर कोलॅप्स होतो. या व्यतिरिक्त आणि जो हार्ट अटॅक आहे दुसरीकडे, तर हार्ट अटॅकमध्ये काय होतं की रक्तवाहिन्या ज्या असतात हृदयाच्या, त्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस होतात आणि अचानकपणे ज्यावेळेस 50-60% ब्लॉकेज जे पण आहे ते 100% बनून जातं, त्यावेळेस हृदयाचा रक्तपुरवठा थांबतो आणि त्यावेळेस हृदयाला छातीत दुखणं, पेशंटला छातीत दुखणं वगैरे हे सगळी लक्षणं दिसतात. तर त्यावेळेस आपण म्हणतो की पेशंटला हार्ट अटॅक आला. तर कार्डियाक अरेस्ट ही एक खूप ब्रॉड टर्मिनॉलॉजी आहे, ज्यामध्ये एक कारण हार्ट अटॅक हे असू शकतं. हार्ट अटॅकमुळे सुद्धा हृदयविकार म्हणजे कार्डियाक अरेस्ट होऊ शकते, हृदय बंद पडू शकतं. मग मला आणखी यामध्ये असं वाटतंय की हृदय बंद पडणं म्हणजे पेशंट डिरेक्टली डेथ असं होत असतं का, किंवा त्याच्यामध्ये पण ट्रीटमेंट असेल आणि आपण म्हणजे जर लवकर ट्रीटमेंट मिळाली तर रुग्ण वाचू शकतो असं काही त्याच्यामध्ये? हा, नक्कीच. म्हणजे त्याच्यामुळेच आपण जे आजकाल CPR अवेअरनेस कॅम्पेन्स घेतोय, त्याचा मेन हेतू हाच आहे की ज्यावेळेस पेशंट जेव्हा की ले पर्सन्स ज्यावेळेस आपण एखाद्या पेशंटला आपल्या डोळ्यासमोर बघतो की एक जागेवरच कोलॅप्स होतो, तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं असतं की तो पेशंट रिस्पॉन्सिव्ह आहे का नाही हे बघणं. आणि जर पेशंट रिस्पॉन्सिव्ह नाही आहे, तो ब्रीथ करत नाही आहे, श्वास घेत नाही आहे, तर त्यावेळेस त्याच्यात फर्स्ट ट्रीटमेंट म्हणजे त्यांच्यासाठी CPR असते. म्हणजे हृदय ज्यावेळेस बंद पडतं तर आपण CPR म्हणजे थोडक्यात आपण जे कंप्रेशन देतो त्या कंप्रेशननं आपण ते हृदय चालू ठेवतो आणि त्या हृदय कंप्रेशन दिल्यामुळे ते रक्तपुरवठा बाकी अवयवांना, जसं मेंदू आहे, बाकीचे अवयव आहेत, त्यांना रक्तपुरवठा भेटतो. त्यामुळे प्रत्येक मिनिट इम्पॉर्टंट असतो ज्यावेळेस पेशंट कोलॅप्स होतो. नक्की. सर, या संबंधित पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. जेव्हा एखादा व्यक्ती, रुग्ण म्हणावं, अचानक कोलॅप्स होतोय, खाली पडतोय आणि आपल्याला जेव्हा कळतंय की ह्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असे काही सिम्पटम्स असतात त्यावेळेला, तर CPR सरांनी आता सांगितलं, तर तो कशा प्रकारे द्यायला पाहिजे? तर अतिशय चांगला प्रश्न आहे. CPR जी आता काळाची गरज आहे, याच्यामध्ये मेडिकल पर्सनेल शिवाय कॉमन पर्सन यांनाही CPRचं टेक्निक आत्मसात करणं गरजेचं आहे. कारण टाईम इज मायोकार्डियम असं म्हटलं जातं. जितक्या लवकरात लवकर आपण पेशंटला CPR चालू करू, तितक्या लवकर आपण त्या पेशंटचे प्राण वाचवण्याचं हे करू शकतो. त्यामध्ये जर पेशंट कोलॅप्स झाला असेल तर सगळ्यात पहिले सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तो रिस्पॉन्सिव्ह आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. तर पेशंटशी आपण थोडंसं बोलून की त्यांना विचारून काही त्रास होतोय वगैरे असं बघून आपण चेक करू शकतो की पेशंट शुद्धीवर आहे की नाही, तो रिस्पॉन्ड करत आहे की नाही. त्यानंतर त्यांना एका सेफ ठिकाणी, जर अनरिस्पॉन्सिव्ह जर असेल पेशंट, तर सेफ ठिकाणी त्यांना पूर्ण झोपवून आपण मदतीसाठी कोणाला तरी बोलवणं सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बरोबरच जर कोणी मदतीला आलं आपल्या, तर त्यांना ॲम्ब्युलन्स कॉल, जो की ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्याची तयारी सुरू करणं गरजेचं आहे. त्यानंतर
पेशंट ला जर अनरेस्पॉन्सिव्ह असेल तर आपण त्याचे सगळ्यात पहिले ठोके चालू आहेत का नाही हे आपण कन्फर्म करतो. त्याच्यामध्ये आपण शक्यतो इधर आपलं जे नाडी चेक करतो आपण हातापाशी आणि एक गळ्यापाशी. इथे जर आपण बघितलं तर मध्य रेषेच्या जस्ट थोडंसं लॅटरली जसं असं म्हणतो आपण साईडला तिथे आपण नाडी चालू आहे का नाही हे बघू शकतो. त्यानंतर छाती वर खाली होते की नाही म्हणजे त्याचे श्वास चालू आहे की नाही हे आपण कन्फर्म करतो. जर या दोन्ही गोष्टी बंद असतील तर आपण CPR चालू करतो. CPR मध्ये आपण पेशंटच्या छातीला एक विशिष्ट प्रकारे त्यांना दाबल्या जातं. त्याचा रेट जो आहे तो एका मिनिटाला 100 वेळा ॲटलिस्ट ते दाबल्या गेली पाहिजे छाती. त्यामध्ये आपलं जे छातीचा लोअर पार्ट आहे हृदयाजवळचा तिथे आपण तिथे कंप्रेशन देतो. त्यानंतर हे कंप्रेशन आपण मिनिटाला 100 ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे. आणि जर ब्रिदिंग येत नसतील तर मग आपण त्यांना ब्रिदिंगही द्यायला पाहिजे. आणि मीन व्हाईल जसं मी तुम्हाला सांगितलं की ॲम्ब्युलन्स लवकरात लवकर अरेंज करून त्याप्रमाणे पेशंटला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणं गरजेचं आहे. पण जर पेशंटला हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या आधी आपण जर ही CPR देऊ शकलो तर पेशंट वाचण्याची शक्यता ही खूप जास्त प्रमाणात असू शकते. सर तुम्ही आता जसं सांगितलं तसं याबद्दल अवेअरनेस करण्यासाठी खूप कमी अवेअरनेस आहे. तर तुम्हाला काय वाटतं शासनाकडनं याच्यासाठी काही राबवलं गेलं पाहिजे का की मेडिकल कॅम्पकडनं? कारण की आता भरपूर सोशल मीडिया थ्रू बऱ्याच गोष्टी पसरत आहेत पण प्रत्येकापर्यंत ते पोहोचल असं नाही आहे. म्हणजे गावाखेड्यामध्ये या सगळ्या गोष्टी आतापर्यंतही पोहोचत नाही आहे. तिथे वातावरण शुद्ध असतं सगळ्या गोष्टी बरोबर आहे पण आजार कुणालाही सांगून येत नाही. तर तशा प्रकारे तर मग गावापर्यंत पोहोचण्यासाठी शासनाकडनं काही याच्यासाठी राबवलं पाहिजे का असं तुम्हाला वाटतं? हो नक्कीच. म्हणजे आता याच्यासाठी राबवण्याचे जे CPR अवेअरनेस प्रोग्राम्स हे आपलं मेडिकवर हॉस्पिटल थ्रू गावोगावी आणि विशिष्ट म्हणजे एअरपोर्ट झालं त्यानंतर रेल्वे स्टेशन झालं किंवा गर्दीच्या ठिकाणी मॉल्स आहेत तिथे त्याचं CPR अवेअरनेस प्रोग्राम राबवण्याचं मेडिकवर हॉस्पिटलने सुरू केलं आहे. त्याचबरोबर शासनाच्या पण काही कार्यक्रमांमध्ये CPR बद्दल अवेअरनेस वाढवण्याचं काम सुरू आहे आणि ते अजून जास्त प्रमाणात झालं पाहिजे. नक्कीच. जनरली ज्यावेळेस असं ॲज अन वर्ल्ड हार्ट डे आपण 29 सप्टेंबरला सेलिब्रेट करतो तर इवन हे कोलॅबरेटिव्ह एफर्ट्स असतात जी वर्ल्ड हार्ट फेडरेशन म्हणून ऑर्गनायझेशन आहे जी थ्रू म्हणजे ऑब्वियसली गव्हर्नमेंटला पण कोलॅबरेट करून गव्हर्नमेंटसोबत सुद्धा असे बरेच CPR कॅम्प्स असतील कॅम्पेन्स असतील किंवा वेगवेगळे सोशल मीडिया बूस्ट करण्यासाठी जे कॅम्पेन असतील ज्यामध्ये की त्यांची थीम असते डिफरंट त्या थीमप्रमाणे ते की समहाऊ त्यांचा प्रयत्न हा असतो की हृदयविकाराबद्दलचे अवेअरनेस जास्त झाली पाहिजे कॉमन पर्सन्समध्ये. बरोबर. सर पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी असा असेल की हृदयविकाराचा झटका नेमका का येतो असं आपण म्हणतो की काय त्याच्यामागचे कारण? सडनली एका मिनिटात उठला माणूस आणि हृदयविकाराचा झटकाला असं नाही त्याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी घडत असतात तर त्या नेमक्या कशा असतात? हृदयविकाराचा झटका हा आपल्याला माहीतच आहे की जसं मी सांगितलं आता काही वेळापूर्वी की रक्तवाहिन्यामध्ये ज्यावेळेस ब्लॉकेजेस होतात आणि ब्लॉकेज ज्यावेळेस ते 100% होतं आणि रक्तपुरवठा पूर्णपणे स्नायूंना बंद करतो हृदयाच्या बंद पडतो त्यावेळेस हृदयविकाराचा झटका येतो. तर हे ब्लॉकेजेस होण्यासाठी बरेच जोखीम घटक आहेत. असे काही जोखीम घटक आहेत जे आपल्या कंट्रोलमध्ये आहेत आणि काही जोखीम घटक असे आहेत की जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. तर ज्यामध्ये कंट्रोलेबल रिस्क फॅक्टर्स आम्ही ज्यांना म्हणतो म्हणजे जे आपण कंट्रोल करू शकतो त्यामध्ये आहे डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल लेवल्स आहेत, सेडेंटरी लाईफस्टाईल असेल, बसून राहणं, लठ्ठपणा या सगळ्या गोष्टी आहेत या आपल्या हातात आहेत आणि या आपण कंट्रोल करू शकतो. आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या हातामध्ये नाही आहेत ज्यामध्ये वय असेल, वाढतं वय आहे, जेनेटिक्स आहे, अनुवंशिकता असते ती या सर्व गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. तर हे जे जोखीम घटक आहेत ज्यावेळेस आपण हे नियंत्रणात ठेवतो त्यावेळेस जो हृदयविकाराचा झटका येण्याची संभावना ऑब्वियसली थोडी कमी होते. आणि हे जे जोखीम घटक आहेत या जोखीम घटकाला नियंत्रणात ठेवल्यावर जे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये त्याच्या भिंतीमध्ये जे प्लाक बिल्डअप होतं ते प्लाक बिल्डअप होणं किंवा ती प्रक्रिया जी आहे ती थांबते. नक्कीच सर. तुम्ही आता जसं आत्ता म्हणालात की BP किंवा शुगर या सारख्या गोष्टी
BP वाढला, BP कमी झाला असं सर्रास बोललं जातं किंवा डॉक्टरांकडनं सांगितलं जातं, पण एका सामान्य माणसाला BP वाढणं किंवा कमी होणं याबद्दल काहीच ज्ञान नाही असं म्हटलं तरी चालेल, कारण मला सुद्धा याविषयी माहिती नाही आहे. नेमकं BP वाढणं किंवा BP कमी होणं म्हणजे काय? नॉर्मली ब्लड प्रेशरची आपल्याला सर्वांना माहीत पाहिजे की ब्लड प्रेशर नॉर्मल म्हणजे काय. ॲटलिस्ट जे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर जे असतं ज्याला मी 120 mmHgच्या खाली पाहिजे, 100 ते 120. आणि जे डायस्टॉलिक म्हणजे खालचा BP आपण जे म्हणतो तो अराउंड 80 mmHg पर्यंत पाहिजे. त्यानंतर आता जे नवीन गाईडलाईन्स आलेत त्याच्याप्रमाणे ज्यांचा पण BP हा 140/90 mmHgच्या वर आहे त्यांना ब्लड प्रेशर हायपरटेन्शन म्हणून आम्ही निदान करतो. पण हे जे आहे हे फक्त एका रिडिंगवर कधीच आम्ही निदान करत नाही. तर त्यासाठी पेशंटच्या ॲटलिस्ट काही आम्हाला हार्ड एव्हिडन्स भेटला पाहिजे, म्हणजे की जर त्याच्या ECGमध्ये काही चेंजेस आहेत किंवा त्यांच्या 2D इकोमध्ये काही बदल आहेत किंवा ज्यावेळेस आपण फंडोस्कोपी करतो त्याच्यामध्ये काही बदल आलेत, तर या सगळ्या गोष्टी आम्ही कन्फर्म करतो. आणि जर रिडिंग्ज असतील त्या रिडिंग्ज ॲटलिस्ट मिनिमम आम्ही 2 किंवा 2पेक्षा जास्त रिडिंग्ज क्लिनिकमध्ये ज्यावेळेस पेशंट येतो त्यावेळेस घेतल्या पाहिजेत आणि एन्श्युअर केलं पाहिजे की त्या पेशंटला ब्लड प्रेशर आहे का नाही. आणि जर समजा की पेशंटचं ब्लड प्रेशर हे या मधल्या रेंजमध्ये राहत असेल, म्हणजे वरचा BP 120 ते 140 आणि खालचा BP हा 80 ते 90च्या रेंजमध्ये, तर ऑब्व्हियसली अशा रुग्णांना आम्ही क्लोज रुटीन फॉलोअप सांगतो किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगतो आणि त्याप्रमाणे आपण त्यांना गाईड करू शकतो. सध्या समाजामध्ये हार्ट अटॅक हा खूप कॉमन वर्ड झाला आहे, कारण की दर दुसऱ्या दिवशी किंवा दर दुसऱ्या गल्लीमध्ये आजकाल हे इन्सिडेंट बघायला मिळतात. सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की या पेशंट्सच्यावर जेव्हा आपण सर्जरी म्हणावं किंवा उपचार झाल्यानंतर ते एकदम नॉर्मली जसं पहिले जगत होते तसे आताही जगू शकतात का? काही त्यांना प्रॉब्लेम्स येतात असं काही? हो, नक्कीच. आजकालच्या आधुनिक उपचार पद्धतीमुळे जितक्या लवकर तुम्ही ट्रीटमेंट पेशंटला मिळेल, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की हार्ट अटॅक आल्यानंतर 30 मिनिटाच्या आत जर रुग्ण हॉस्पिटलमध्ये आला आणि त्याच्यावर तातडीने जर आपण एन्जिओग्राफी किंवा आणि गरज पडल्यास एन्जिओप्लास्टी जर पेशंटची झाली, तर जो हृदयाचं पंपिंग जे हार्ट अटॅकमुळे अफेक्ट होतं, जे कमी होतं, ते पूर्णतः नॉर्मल होण्यास मदत होऊ शकते. परंतु जर याच्यामध्ये काळ जास्त गेला, अटॅक आला आणि त्यानंतर जी पहिली ट्रीटमेंट आपल्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये जर कालावधी जास्त गेला तर पेशंटच्या हृदयाचं पंपिंग कमी होऊन थोडं नुकसान होऊ शकतं. पण ॲज अर्ली ॲज पॉसिबल जर ट्रीटमेंट घेतली तर पेशंटचं जे उपचारानंतरचं जे लाईफ आहे, म्हणजे बायपास म्हणा किंवा एन्जिओप्लास्टी म्हणा, यानंतर पेशंट पूर्णपणे नॉर्मल पद्धतीने तो जगू शकतो. परंतु त्यासाठी त्याला योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन फॉलोअप रेग्युलर ठेवला पाहिजे. आपलं ब्लड प्रेशर, आपलं शुगर आणि आपल्या ज्या मेडिसिन्स आहेत त्या वेळेवर जर त्यांनी घेतल्या तर त्यांचं रिस्क पुढची जी आहे ती कमी होऊन तो एकदम नॉर्मल रुग्णाचा नॉर्मल व्यक्तिसारखा होऊ शकतो, जीवन जगू शकतो. नक्कीच. सर, एन्जिओप्लास्टी आणि एन्जिओग्राफी या दोन्ही वेगळ्या कन्सेप्ट आहेत का? आता एन्जिओग्राफी म्हणजे ही तपासणी झाली. यामध्ये आपण बघतो की हृदयाच्या नसांमध्ये काही ब्लॉकेजेस आहेत का, आणि एन्जिओप्लास्टी म्हणजे ही ट्रीटमेंट झाली. याच्यामध्ये आपण जे ब्लॉक दूर करून स्टेंट टाकणे, या पद्धतीला एन्जिओप्लास्टी असं म्हटलं जातं. अच्छा. दीर्घकाळ हे उपचार चालत असतात आणि हृदयविकाराच्या या औषध उपचाराच्या नंतर रुग्णांमध्ये काय फायदे किंवा नुकसान असं काही दिसून येतं का? नक्कीच. आता आपले जे ॲलोपॅथी जे आहे यामधले जे मेडिसिन्स आपण पेशंटला प्रिस्क्राईब करतो त्यामागे एक भरपूर असं स्टडी किंवा एव्हिडन्स जमा झालेला असतो. त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये पेशंट्स, विविध प्रकारच्या पेशंट्सवरती हे मेडिसिन्स तपासले जातात की याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का. आणि जेव्हा असं आपल्या निदर्शनात येतं की या मेडिसिन्सचा फायदा हा साईड इफेक्ट्सपेक्षा खूप कमी प्रमाणात आहे, म्हणजे खूप कमी साईड इफेक्ट्स आहेत, असेच मेडिसिन आपल्याकडे रुग्णांना दिले जातात. पण तरीही काही मेडिसिन्सचे काही प्रमाणात साईड इफेक्ट्स होऊ शकतात, जसे की इलेक्ट्रोलाइट, जसं सोडियम पोटॅशियम कमी जास्त होणे किंवा BPच्या मेडिसिननी थोडं BP कमी जास्त होणे, या गोष्टी. तर या गोष्टींपासून वाचण्यासाठी रेग्युलर फॉलोअप करून
डॉक्टरांनी ज्या नियमित वेळोवेळी तपासण्या सांगितलेल्या आहेत त्या जर आपण केल्या तर या मेडिसिन्समुळे आपल्याला फायदाच होईल आणि जो धोका होणार आहे तो टाळण्यास मदत होईल. ह्याच्यावर आणखीन एक मी ॲड करायला आवडेल मला की जे पण आपण औषधं अँजिओप्लास्टी किंवा बायपास झाल्यानंतर सुरू करतो ती औषधं ही खूप महत्त्वाची असतात, ज्यामध्ये रक्तपातळीची औषधं असतात, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये आणण्यासाठीची औषधं असतात. तर या औषधांचा फायदा खूप जास्त असतो, कारण परत हृदयविकाराचा झटका येणे हा सर्वात मोठा धोका असतो पेशंटला, जो की अँजिओप्लास्टी किंवा बायपास झाल्यानंतर पहिल्या 1 वर्षात खूप जास्त असतो. तर त्यामुळे ही औषधं न विचारता थांबवणं हा म्हणजे हे पेशंटच्या साईडकडून खूप मोठी चूक आहे. आणि तर औषधं याचे परिणाम नक्कीच दिसून येऊ शकतात. नक्कीच. तर पहिला 1 वर्ष सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि त्यानंतर पण तुम्ही कन्सल्टेशन म्हणजे जे पण कार्डिओलॉजिस्ट असतील किंवा फिजिशियन असतील त्यांच्या सल्ल्याशिवाय औषधं बंद करू नयेत, हा एकच माझा सांगण्याचा हेतू आहे. नक्कीच सर, आता सोशल मीडिया जर आपण बघितलं तर खूप चांगल्या गोष्टी पण आहे, खूप वाईट गोष्टी पण आहे, आणि त्यामध्ये आता सगळ्याच गोष्टींसाठी अवेअरनेस म्हणावं क्रिएट करण्यासाठी इन्फ्लुएन्सर जे असतात ते वेगवेगळ्या गोष्टी टाकत असतात. त्यामध्ये किती गोष्टी खऱ्या असतात किती खोट्या हे तर डॉक्टरांनाच माहिती असतं. पण तुम्ही त्यांच्यासाठी एक आमच्या दर्शकांसाठी काय सांगाल की कितपत ऐकणं योग्य आहे? सोशल मीडियावर असं ॲज इन बऱ्याच काही रील्स आणि बऱ्याच टॉपिक्सवर असतात, पण मी एवढंच म्हणेल की ऑब्वियसली तुम्ही तुमचा एक कॉमन सेन्स जो असतो तो वापरला पाहिजे आणि तुम्ही डॉक्टर्सवर तुमच्या जे पण फॅमिली डॉक्टर्स असतील त्यांच्यावर भरोसा ठेवला पाहिजे. आणि प्रत्येक पेशंटची ट्रीटमेंट किंवा डायग्नोसिस ही एक इंडिव्हिज्युअलाइज्ड असते ट्रीटमेंट, म्हणजे सगळ्यांना एकच आम्ही सांगू नाही शकत. तर जे हे इंडिव्हिज्युअलाइज्ड ट्रीटमेंट अप्रोच असं म्हणतो आम्ही, हे फक्त डॉक्टर्स देऊ शकतात. तुम्हाला सोशल मीडिया किंवा हे जे असतात हे कॉमन ज्या गोष्टी आहेत त्या सांगू शकतात, पण तुमच्यासाठी तुमच्या शरीरासाठी कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत आणि कोणत्या नाही आहेत हे फक्त ज्यावेळेस डॉक्टर तुम्हाला चेक करतात त्याच वेळेस ते व्यवस्थित तुम्हाला सल्ला देऊ शकतात. नक्कीच सर, या सगळ्या गोष्टी तर खरंच खूप विशेष आहे, कारण की एक डॉक्टरांपेक्षा चांगला आणि व्यवस्थित असा सल्ला कुणीही देऊ शकत नाही. पण आणखी एक गोष्ट मला त्यामध्ये तुम्हाला असं विचारावीशी वाटते की सर तुम्हाला आपण आता आधुनिक युगाकडे जसं जसं वळत चाललोय तसं तसं आपल्या राहणीमानाची पद्धत बदलत चालली आहे, खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये बदलाव होत चालला आहे. तर मग हृदयासाठी या सगळ्या गोष्टींचा नक्कीच त्यावर फरक पडत असेल, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की काय गोष्टी आपण खाल्ल्या पाहिजे काय नाही खाल्ल्या पाहिजे, किंवा हृदय चांगलं राहण्यासाठी व्यवस्थित काम करण्यासाठी आपण कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय काय चेंजेस केले पाहिजे? बरोबर. सध्याची जी स्ट्रेसफुल जीवनशैली आहे त्यामुळेच अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे. त्यातही जे यंग पेशंट्स आहेत, जे तरुणाईला पण या आजाराने आता सध्या त्रस्त केलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण जीवनशैली आहे. जीवनशैलीमध्ये बदल करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले बघतो की आहारामध्ये जे आहे त्यामध्ये आपल्या मिठाचं प्रमाण कमी असलं पाहिजे. तळलेले पदार्थ म्हणजे फ्राईड फूड आणि कमीत कमी प्रोसेस्ड फूड्स म्हणजे जे रिफाईंड फूड्स असतात, जसे की जंक फूड आहे, मैदायुक्त पदार्थ आहेत, पिझ्झा, बर्गर, त्यानंतर स्वीट्स ज्याच्यामध्ये आईस्क्रीम या पदार्थ ज्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि कॅलरीज नुसत्या आहेत, न्यूट्रिशन काहीच नाही, ज्याला आपण जंक फूड म्हणतो याच्यासाठी. तर हे टाळणं कटाक्षाने टाळणं गरजेचं आहे. आहार झाला, त्यानंतर सगळ्यात नंतरचं महत्त्वाचं आहे की व्यायाम. तर व्यायामामध्ये गाईडलाईन्सनुसार असं सांगण्यात आलेलं आहे की 30 ते 45 मिनटं रोज प्रत्येकाने व्यायाम करणं गरजेचं आहे. त्या व्यायामामध्ये जलद गतीने चालणे, धावणे, पोहणे इत्यादी व्यायाम आपण ज्याला ज्याची आवड आहे त्याप्रमाणे ते करू शकतो. त्याच्यानंतर जे आहे ते व्यसनाधीनता सध्या जी जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळते, त्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन जसं की स्मोकिंग आहे, तंबाखू, गुटखा याचे सेवन टाळणं गरजेचं आहे. त्यानंतर मद्यपान म्हणजे अल्कोहोल घेणं कटाक्षाने टाळलं पाहिजे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. आजकालच्या जीवनामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये आपल्याला मेडिटेशन आणि रिलॅक्सेशन टेक्निक्स, त्याच्यामध्ये योगा पण आपण इन्क्लूड करू शकतो. यामध्ये जर आपण मेडिटेशन रेग्युलर करून स्ट्रेस मॅनेजमेंट जर आपण केलं तर याचा जो धोका आहे हृदयरोग होण्याचा तो नक्कीच खूप प्रमाणात कमी करता येऊ शकतो. नक्कीच सर, तुम्ही आता जसं म्हणालात की स्ट्रेसफुल लाईफ झालेली आहे, आई रागवली स्ट्रेस,
गर्लफ्रेंडची भांडणं झाले स्ट्रेस, बॉस बोलला स्ट्रेस. या सगळ्या जीवनामध्ये हृदयासाठी एक चांगली ॲक्टिव्हिटी जी आपण कारण की खूप फास्टर सगळं झालेलं आहे. मला 5 मिनिटात उठायचं आणि 10 मिनिटात ऑफिसला पोहोचायचं आहे, अशी सध्या लाईफस्टाईल सगळीकडे झालेली आहे. तर 5 ते 10 मिनिटं आपण हृदयासाठी काय एक्सरसाइज करू शकतो, काही ह्याच्याबद्दल? एक्झरसाइज असं आता तर थोडक्यात सांगितलं सरांनी की कोणत्या एक्झरसाइज चांगल्या असतात हृदयासाठी. तर त्यामध्ये एरोबिक एक्झरसाइजेस येतात, ज्यामध्ये वॉकिंग असेल, स्विमिंग असेल, जॉगिंग असेल, सायकलिंग असेल किंवा ब्रिस्क वॉक ज्याला म्हणतो. तर यापैकी कोणतीही एक्झरसाइज तुम्ही करू शकता. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की कन्सिस्टन्सी. तुम्ही एक्झरसाइज तुम्हाला जे तुम्ही रेग्युलर फॉलोअप करू शकता अशी एक्झरसाइज केली पाहिजे. आणि दुसरं आहे की ॲटलिस्ट एक्झरसाइज होत नसेल तर जस्ट म्हणजे बसून नका राहू. जे बैठी जीवनशैली जी असते, म्हणजे मी एक रिसर्च स्टडीनुसार सांगतोय की ज्यांचे पण बसून राहण्याचे आवर्स आम्ही म्हणजे सिटिंग आवर्स ज्यांचे 8 तासापेक्षा जास्त आहेत, तर त्यांच्यामध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची संभावना ही 400 पट जास्त असते. तर हे सगळ्यांपेक्षा म्हणजे शुगर असेल, BP असेल, तर याच्यापेक्षा पण जास्त हे आहे. आणि त्यामुळे जस्ट मूव, म्हणजे की तुम्ही ॲटलिस्ट प्रत्येक तासाला का होईना ॲटलिस्ट 5 मिनिट चालत राहा, किंवा जर समजा जेवढं होईल तुम्ही तेवढं चाललं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सेडेंटरी लाईफस्टाईल नको आहे. नक्कीच. यावरूनच एक मला प्रश्न विचारावासा वाटतोय. आता नवरात्र आली आहेत, गरबा सुरू होणार आहे, पण मागच्या 4-5 वर्ष जर आपण मागे बघितलं तर असं आहे की एकदम हेल्दी, काहीच टॅबलेट्स वगैरे चालू नाही आहे किंवा कुठलाही आजार नाही आहे, पण असे तरुण पिढीसुद्धा खूप जास्त गरबा वगैरे खेळल्यानंतर अचानक तिथेच पडून हृदयविकाराच्या झटक्याला त्यांचा मृत्यू झाला आहे. असे 2-3 गुजरातमध्ये एक गोष्ट झालेली आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अशा घटना घडल्या आहेत. तर मग तुम्ही यूथला काय सांगाल की जर तुम्हाला गरबा खेळायला जायचं पण या गोष्टींचं तुम्ही पालन केलं पाहिजे, असं काहीतरी एक? हे जे आपण सडन कार्डियक अरेस्ट जे बघतोय की अचानकपणे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होणे, तर याला कारण हे अनेक असतात. त्यामध्ये हार्ट अटॅक हे एक कारण आहे. तर त्याच्याबद्दल तर मी सांगतोच तुम्हाला, पण या व्यतिरिक्त जसं की समजा की हृदयाच्या स्नायूंचा आजार काय आहे, ज्यामध्ये हृदयाचा स्नायू हा खूप कमकुवत होऊन जातो, ज्याला आम्ही कार्डिओमायोपॅथीज म्हणतो, किंवा हृदयाच्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये काही बिघाड आहे, ज्यामध्ये काही चॅनलोपॅथीज असतात ते म्हणतो. तर ह्या सगळ्या अशा काही कंडिशन्स आहेत ज्यामुळे सडन कार्डियक अरेस्ट येणं ची शक्यता वाढते. तर या व्यतिरिक्त ज्यावेळेस हृदयविकाराचा झटका येतो, ज्या रुग्णांमध्ये की म्हणजे त्यांच्या शरीराला जास्त एक्झर्शनची सवय नाही आहे, म्हणजे रोजच्या हृदयाला त्यांच्या जास्त एक्झर्शनची सवय नाही, तर अशामध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ही खूप जास्त असते. तर त्यामुळे ज्यावेळेस पण तुम्ही कोणती एक्झरसाइज करताय किंवा जिमला जाताय, तर जी पण एक्झरसाइज करताय तुम्ही ती खूप ग्रेडेड ठेवा. म्हणजे की तुम्ही फर्स्ट डेपासूनच मी 30 मिनिट्स 40 मिनिट्स एक्झरसाइज करतो आज डे 1 पासून, असं नाही पाहिजे. तर ॲटलिस्ट तुम्ही स्टार्टिंगला वॉर्मअप करा, मग तुम्ही वीकली काही 5-5 मिनिट 10-10 मिनिट तुमच्या एक्झरसाइजचा ड्युरेशन वाढवा. आणि जे पण आहे ते खूप ग्रेडेड आणि स्वतःवर लक्ष ठेवून तुमच्या शरीराची जी डिमांड आहे आणि तुमचं शरीर तुम्हाला काय सांगते याकडे लक्ष ठेवून तुम्ही हे सगळं केलं पाहिजे. ते या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो. नक्कीच. सर, पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी असा असेल की आता आपण बघतोय हार्ट अटॅक येण्याचं जे प्रमाण आहे ते फार कमी वयामध्ये देखील होतं. आता 4 वर्षाची मुलगी, म्हणजे मी आज सकाळीच एक बातमी वाचली अशी की एक कार्यक्रम खूप मोठा चालू होता आणि DJ वाजत होता आणि त्या DJच्या प्रचंड आवाजामुळे एका 2 महिन्याच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. म्हणजे काल संध्याकाळची बातमी ती आज सकाळी आम्हाला कळाली. तर अशा गोष्टी घडतात. लाईफस्टाईल पण खूप चेंज होत चालली आहे. शाळांचे टाईम बदलले आहेत, अर्ली मॉर्निंग लहान मुलांना देखील उठावं लागतं. या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी त्यांच्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढलं आहे असं बोललं जात आहे. तुम्ही काय पालकांना सल्ला द्याल की या गोष्टी आपण कटाक्षानं करायला पाहिजे आणि या टाळायला पाहिजे, जेणेकरून आपल्या लहान मुलांसाठी तरी आपण हृदयविकाराचा झटका टाळू शकतो? बरोबर. तर यामध्ये लहान मुलांचा जो कार्डियक अरेस्ट येतो किंवा असं जे आपण ऐकतो आणि मोठ्या व्यक्तींचं यामध्ये थोडा फरक असतो. आता लहान मुलांमध्ये जे आहे ते काही जन्मजात आजार असतात, काही
मुलांना ज्याच्यामध्ये हृदयामध्ये होल असणे किंवा हृदयाची जी झडप आहे तिची जी त्याची ओपनिंग जी आहे ती बारीक झालेली असते किंवा कधी कधी हृदयाच्या ठोक्यांचा आजार असतो. तर या गोष्टीमुळे लहान मुलांमध्ये कार्डियक अरेस्ट येण्याचं प्रमाण जास्त आहे. तर मुलाला कुठलाही त्रास होत असेल जसं की दम लागतो आहे किंवा तो इतर मुलांबरोबर प्रमाणे तो खेळू शकत नाहीये, धावू शकत नाहीये, त्याला धाप लागते किंवा त्याचं शरीर निळं पडतंय किंवा असं त्याला जास्त घाम येतोय किंवा धडधड होते, असं जर काही त्याला लक्षणं असतील तर हृदयरोग तज्ज्ञांना त्यांना दाखवून काही त्याला हृदयाचा आजार आहे का हे कन्फर्म करून मग त्याचप्रमाणे ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दुसरं म्हणजे आता जो स्ट्रेस आपण म्हणतोय की लहान मुलांना पुढे जाऊन हृदयविकार होऊ नये यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे मी सांगितलं, खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये लहानपणापासूनच मुलांना जे आहे ते हेल्दी फूड खाण्यासाठी शिकवण त्यांना दिली पाहिजे. त्याचबरोबर अभ्यासाचं किंवा ह्याचा जास्त स्ट्रेस त्यांच्यावर येणार नाही याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. नक्कीच सर, हृदयविकार असं अचानक येत नाही, आधी त्याला पार्श्वभूमी असते असं म्हणतात. तर मग अशी काही लक्षणं आपल्याला पहिल्यापासून दिसून येत आहेत का की आता मला हृदयाची चाचणी करून घ्यायला हवी असं काही, आणि मग त्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याच्या नंतर देखील आपल्याला काही चाचण्या कराव्या लागतात, तर मग या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही काय सांगा? नक्कीच. म्हणजे ज्या रुग्णांना हृदयविकाराची लक्षणं दिसतात, ज्यामध्ये असतं की दम लागणे किंवा चालताना धाप लागणे, छाती भरून येणे किंवा चालताना छातीत दुखणे, कधी कधी फक्त रुग्णांना चालताना हात दुखतो किंवा जबडा दुखतो, तर या लक्षणांना सुद्धा दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. दुसरं असतं धडधड होणे छातीमध्ये किंवा अचानकपणे चक्कर येणे, भुरळ येऊन पडणे, या सगळ्या लक्षणं ही सगळी लक्षणं ही हृदयविकाराची लक्षणं आहेत. तर किंवा पायाला सूज येणे, झोपल्यानंतर 2 ते 3 तासानंतर दम लागणे, अचानक श्वास घ्यायला त्रास होणे, ती ही सगळं लक्षणं जी आहेत ही काही हार्ट फेल्युअरची लक्षणे आहेत आणि काही हार्ट अटॅकची लक्षणे आहेत. ते ही लक्षणं असल्यावर हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यायला पाहिजे. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा असेल, आता सरांनी जशा प्रकारे सांगितलं की ही सगळी लक्षणं दिसून येतात, मग त्यासाठी काही चाचण्या असेल, म्हणजे जसं आपण हेल्थ चेकअप, बॉडी चेकअप, ब्लड चेकअप काही दिवसानंतर करत असतो, तर जसं कुठल्या वयोगटातल्या लोकांनी ह्या टेस्ट करून घ्यायला हव्यात किंवा ज्यांना लक्षणं नाही आहेत त्यांनीही टेस्ट करायला हव्यात का, आणि अशी कुठली विशेष टेस्ट आहे ज्यामुळे आपल्याला कळू शकते की आपलं हृदय हेल्दी आहे? बरोबर, अतिशय चांगला असा प्रश्न आहे की जर मला लक्षणं नाही आहेत हृदयाची तरी पण मी चेकअप केलं पाहिजे का, असं याप्रमाणे. तर अमेरिकन कार्डिओलॉजी असोसिएशनच्या गाईडलाईननुसार आता 20 वर्षाच्या नंतरच आपण आपलं चेकअप करणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये चेकअप कुठल्या गोष्टींचं करायला पाहिजे, तर रिस्क फॅक्टर्स जे आहेत त्यामध्ये सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स असतात. त्यामध्ये चेकअप आपल्याला करायचं आहे, आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे का, त्यानंतर आपलं शुगर लेवल नॉर्मल आहे का, त्यानंतर रक्तातील विविध कोलेस्ट्रॉल लेवल्स आपल्या कशा आहेत ते बघणं गरजेचं आहे. त्यानंतर आपला ECG ज्याच्यामध्ये आणि 2D इको ह्या बेसिक टेस्ट आहेत, आणि जर लक्षणं असतील तर आपण त्यांना स्ट्रेस टेस्ट करण्यासाठी सांगतो. तर 20 वर्षाच्या नंतर ॲटलिस्ट इयरली आपण ह्या चेकअप सगळ्या प्रकारचं नाही पण ॲटलिस्ट जो आपला रिस्क फॅक्टर जास्ती आहे, समजा ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, या गोष्टी आपण चेकअप ठेवल्या पाहिजे. त्यामध्ये जर काही रुग्णांना शुगर आहे किंवा ब्लड प्रेशर आहे किंवा आधीचा हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे तर अशा पेशंटला कधी कधी 6 महिन्याला सुद्धा, म्हणजे लवकरच फ्रिक्वेंटली ते आपण जे कंट्रोलमध्ये आलेलं आहे का नाही त्यासाठी ते चेकअप लवकरात लवकर सुद्धा करायला लागू शकतं. पण ॲटलिस्ट 20 वर्षाच्या नंतर जर सर्व नॉर्मल आहे तर 5 इयरली चेकअप सांगितलेलं आहे, आणि 40 वर्षाच्या नंतर जर आपल्याला इयरली ॲटलिस्ट आपण ह्या बेसिक गोष्टी ब्लड प्रेशर, शुगर आणि कोलेस्ट्रॉल या चेक करणं गरजेचं आहे. नक्कीच. आता ओघाण्याविषयी निघाला म्हणून कोलेस्ट्रॉलचा बद्दल मला एक प्रश्न विचारावासा वाटतो सर तुम्हाला. कोलेस्ट्रॉल वाढणं किंवा कमी होणं हे आपल्या खाण्यावर डिपेंड असतं पूर्णपणे? तर खाण्यावर डिपेंड आहे हे बरोबर आहे, पण फक्त खाण्यावर डिपेंड आहे असं नाही. याच्यामध्ये आपल्यामध्ये फॅमिली हिस्ट्री, म्हणजे ज्यांच्या घरी हृदयरोगाचा इतिहास आहे, म्हणजे कोणाही हृदयरोगामुळे त्रस्त आहे अशा लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण जास्त दिसून येतं. त्यामध्ये जेनेटिक्सचा पण खूप जास्त रोल आहे. त्यामध्ये हार्मोनल काही इश्यू असतील पेशंटला
शुगर असेल, BP असेल, तर या सगळ्या गोष्टींमुळे कोलेस्ट्रॉलची लेवल वाढण्याचा धोका जास्त संभवतो. तर आहाराबरोबरच या बाकीच्या गोष्टी या कोलेस्ट्रॉल वाढण्यास कारणीभूत असतात. आपल्याला आहार हा नियंत्रित करायचाच आहे, परंतु त्याबरोबरच फक्त आहाराने किंवा जीवनशैलीमध्ये बदल करून कोलेस्ट्रॉल नियंत्रित झाले नाही तर आपल्याला मेडिसिन्स घेणं गरजेचं आहे. खूप छान चर्चा आतापर्यंत झाल्या. सर, मला आणखी एक तुम्हाला असं विचारावंच वाटतं की तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल की तुम्ही तुमच्या हृदयाची काळजी घेतली पाहिजे? नक्कीच. आतापर्यंत आपण जे डिस्कशन केलं तर ज्यामध्ये मला 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या सांगावं असं वाटतं की तुमचं डाएट चांगलं ठेवा, म्हणजे ईट नॅचरली, ज्यामध्ये की प्रोसेस्ड फूड तुम्ही खाऊ नका आणि ऑइली आणि फ्राईड फूड टाळा. सेकंड आहे की एक्झरसाइज, व्यायाम हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये मी म्हणेल की मूव नॅचरली, जेवढं होईल तेवढं ॲटलिस्ट तुम्ही शरीराची हालचाल ठेवा. आणि थर्ड गोष्ट म्हणजे की रेग्युलर चेकअप, म्हणजे तुमचं ॲटलिस्ट जसं आपण बोललो की नियमित शुगर कोलेस्ट्रॉल वर्षाला एकदा तरी चेक करून घेणं, ब्लड प्रेशर चेक करून घेणं किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं, या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. नक्कीच. सर, मला तुम्हाला पण एक सांगावंसं वाटतं की आमच्या प्रेक्षकांना हे सांगावं, पाल्यांना आपण जेव्हा मोठं करत असतो, कारण की हार्ट अटॅकचे प्रमाण जसं आपण आत्ताच बोललो की लहान मुलांमध्ये देखील आता वाढताना दिसून येते, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय खास सल्ला द्याल? तर पाल्यांना आपल्या मुलांमध्ये योग्य जीवनशैली सुरुवातीपासूनच त्यांना शिकवण्याची गरज आहे, ज्याच्यामध्ये आहार, त्याच्यानंतर व्यायाम, त्याच्यानंतर जे व्यसनाधीनता टाळणे आणि स्ट्रेस मॅनेजमेंट आणि या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. नक्कीच. खरंच खूप खूप धन्यवाद सर तुमचं. आपला अमूल्य वेळ इथे दिला आणि विशेष म्हणजे खूप साऱ्या गोष्टींचा उलगडा आज झाला, जसं BP हे नेमकं काय, BP वाढला तर वाढला, कमी झाला तर कमी झाला, असं खूप जणांना या गोष्टीबद्दल माहिती नव्हतं. विशेष म्हणजे हृदयाची काळजी कशी घेतली पाहिजे, काय आपण केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरच आपण चर्चा केलेली आहे. अशाच वेगवेगळ्या आणि विशिष्ट डॉक्टरांसोबत आपण नेहमी चर्चा करणार आहोत. त्यासाठी पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार.